शेतकरी मित्रांनो, पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आणि शेती पिकाचा पीक विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। तर बघा किती हेक्टरी तुम्हाला पीक विमा मिळणार आहे हे देखील महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण की सर्व शेतकऱ्यांना आता 18,500 रुपये मिळणार आहे। कोणत्या तारखेला मिळणार, हेक्टरी तुमच्याकडे आता 18,500 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे। सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। शेतकरी मित्रांनो, तर बघा अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं। राज्य शासनाच्या माध्यमातून मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या। शेतकऱ्यांना 8,500 रुपये प्रति हेक्टरी, 3 हेक्टरीच्या मर्यादेमध्ये 2 हेक्टरीचा मर्यादित आता त्यांनी केलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा त्यांनी सांगितलं की वाढीव रब्बीचं अनुदान म्हणजे 10,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये इथं क्रेडिट करणार, अशी देखील माहिती त्यांनी सांगितली। म्हणजे 17,000 रुपये प्रति हेक्टरी पर्यंत पीक विमा देण्याची घोषणा त्यांनी केली। दिवाळीच्या पूर्वीच नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याची घोषणा त्यांनी केली होती। परंतु आता बघा एकंदरीत सर्व घोषणा शेतकऱ्यांच्या जशा की अपेक्षा असतात तसेच आता बघा इथं विसरल्यासारखं झाल्या। आता कारण 8,500 रुपये म्हणजे 6,800 रुपयाच्या ऐवजी आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार, अशी त्यांनी माहिती सांगितली। आता त्यांनी मंजुरी देखील दिली होती। आता बघा शेतकरी मित्रांनो, 8,500 रुपये नुकसान भरपाई खूप कमी आहे, म्हणून शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोष या ठिकाणी दाखवण्यात आला होता। शासनाच्या माध्यमातून मोठेपणा दाखवून त्याच्यामध्ये आणखीन 1 हेक्टरी म्हणजे 8,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये 3 हेक्टरीच्या मर्यादेमध्ये म्हणजे तुम्हाला मिळणार। आणि बघा इथं 10,000 रुपये देखील तुमच्या खात्यामध्ये अनुदान मिळणार, अशी रब्बीसाठी त्यांनी सांगितलेलं होतं। अशा घोषणा वगैरे वगैरे केल्या होत्या। परंतु येणार तर कधी येणार, कधी कोणत्या तारखेला येणार, आणि हेक्टरीच्या मर्यादेमध्ये तुम्ही 2 हेक्टरीच्या मर्यादेमध्ये हे रक्कम ठेवली होती। आता बघा 3 हेक्टरीच्या मर्यादेमध्ये तुम्ही हे रक्कम ठेवलेली आहे, असं आता शेतकऱ्यांचं म्हणणं झालं। आता शेतकरी मित्रांनो, कोणत्या तारखेला येणार, कधी येणार आणि कोणत्या दिवशी येणार, संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो। पहिल्या टप्प्यामध्ये किती जिल्ह्यामध्ये येणार आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये किती जिल्ह्यामध्ये येणार, संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। बघा शेतकरी मित्रांनो, आता 10,000 रुपये रब्बी हंगामामध्ये तुम्हाला मिळणार, हे देखील माहिती त्यांनी सांगितलं। आता एकंदरीत आपण जर पाहायला गेलो तर शासनाच्या माध्यमातून एका प्रमाणीकरणाचं इथं बघा, इथं ज्यावेळी शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई वितरित हवायली होती तेव्हा कमीत कमी 3 हेक्टरीच्या मर्यादेमध्ये नाही तर 2 हेक्टरीच्या मर्यादेमध्ये नुकसान भरपाई यायला पाहिजे होती। आता 2 हेक्टर मर्यादित कमीत कमी 1 हेक्टरीच्या मर्यादेपेक्षा आता त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्हाला 8,500 रुपये येणार। परंतु काय झालं शेतकरी मित्रांनो, बघा शेतकऱ्यांच्या हातामध्ये काय येतं तर बघा इथं गोबळा आलेला आहे। म्हणजे 50,000 साठी आता बघा त्यांनी 1,500 रुपये, 60,000 साठी 1,800 रुपये, तर 2,200 रुपये, 3,000 रुपये, 4,000 रुपये अशी अगदी इथं टोकडी इथं नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येते। काही भागांमध्ये पूर्णपणे बाधित झालेले जे भाग आहे अशा भागांमध्ये 8,500 रुपये आणि 2 हेक्टरीच्या मर्यादेमध्ये 17,000 रुपये पर्यंतची नुकसान भरपाई दिली जाते। परंतु बहुतांश शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई 5,000 ते 6,000 रुपयांच्या प्रमाणामध्ये इथं पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता हेक्टरीची संख्या आणि प्रमाणामध्ये वितरित करण्यात येणारा निधी यामध्ये एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर बघा इथं 6,500 रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना ही ती नुकसान भरपाई मिळाली नव्हती आणि कुठेतरी निकषांमध्ये शेतकऱ्यांना बांधलं जात होतं। आता शासनाच्या माध्यमातून मोठ्या इथं गाजव इथं करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि कृषी मंत्र्यांनी सांगितलं की बघा पालकमंत्र्यांचे दौरे केले, शेतकऱ्यांची जी आता पूर्णपणे बाधित झालेले जे काही जिल्हे असणार आहे तर त्या जिल्ह्यांमध्ये कुठेतरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पूर्णपणे आपण पैसे टाकणार। आता बघा सर्व शेतकऱ्यांना 2 हेक्टरीच्या मर्यादेमध्ये 8,500 रुपये आणि 3 हेक्टरीच्या मर्यादेमध्ये म्हणजे 17,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार, असे त्यांनी सांगितलं। म्हणजे कुठेतरी बघा 30 गुंठे, 20 गुंठे, 40 गुंठे जर त्याचं जसं की बाधित दाखवले आहे, म्हणजेच बघा बाधित क्षेत्राची टक्केवारी कमी दाखवली किंवा इथं नुकसानीची जी काही टक्केवारी ती कमी दाखवणं, अशा नुकसान भरपाईच्या कारणानं आलेल्या कॅल्क्युलेशनमुळे एकंदरीत गेलेला प्रस्ताव, कारण शासनाच्या माध्यमातून इथं घोषणा करण्यात आल्या, शासनाच्या माध्यमातून इथं घ्यायला मंजुरी देण्यात आली, परंतु दिली जाणारी मदत ही शासनाच्या माध्यमातून कॅल्क्युलेशन केली जात नाही। कोणी जसं की मंत्री महोदय किंवा मुख्यमंत्री कार्यालयात बसून इथं कॅल्क्युलेशन करत नाही। जो काही आता ग्राम स्तरावरती तलाट्यांच्या माध्यमातून, कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून जो काही प्रस्ताव पाठवला जातो तो प्रस्ताव पुढे तहसीलला जातो आणि तहसीलदाराला हातात गेल्यावर ते पुढे प्रस्ताव इथं जिल्हाधिकाऱ्याला जातो, जिल्हाधिकाऱ्याकडून कृषी विभागाला इथं येत असतो आणि त्याकडून आता मुख्यमंत्री महोदयांकडे हे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पार पडली जात असतो। आता मंजुरी दिली जाते, परंतु मंजुरी गेलेला प्रस्ताव 30 गुंठे, 20 गुंठे, 50%, 60% नुकसानीचे गेलेले ते तिथं आता बघा या प्रस्तावामुळे शेतकऱ्यांना किती रुपये जमा झाले पाहिजे तर खूप कमी प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पैसे जमा झाले। शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की आता हे पैसे का कमी प्रमाणामध्ये तुम्हाला कमी झाले, शेतकऱ्यांना का कमी प्रमाणामध्ये पैसे जमा झाले, तर बघा शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होती। आता तुम्हाला लवकरात लवकर हे रब्बी हंगामामध्ये 10,000 रुपये मिळणार आहे। तर अशा पद्धतीची माहिती आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल
नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.